आज मी सांडग्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे सांडगे घेतले आहे आणि मी त्यासाठी हा मसाला बनवून घेते। कांदा, खोबरं, धने हे सगळं मी तव्यावर भाजून घेणार आहे लालसर रंगावर आणि त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे। आता मी हे सांडगे कढईमध्ये टाकले, ते पहिले भाजून घेतले, नंतर त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलं आणि ते लालसर रंगावर भाजून घेतले। आता आपले सांडगे भाजत आले आणि नंतर मी त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेतलं आणि हे 5 ते 6 मिनिटांसाठी मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। त्यासाठी इथं अद्रक, लसूण आणि खोबरं घेतलं आहे, त्याची मी बारीक पेस्ट करून घेणार आहे। आता बारीक पेस्ट करून घेतली, आपले सांडगे पण शिजले आहे। तुम्हाला एक सांडगा मी दाबून दाखवते शिजलाय की नाही, तुम्ही बघू शकता। सांडगे पण आपले मस्त शिजले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि सांडगे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपल्याला ह्याच कढईमध्ये भाजी बनवायची आहे, त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि दुसरीकडे माझ्या चपात्या पण चालू आहे। तुम्ही चपाती पण बघू शकता किती लुसलुसीत चपाती बनली आहे आणि टमक फुगली पण आहे। आता इथे मी काही मसाले घेतले आहे भाजी बनवायसाठी। आता इथे कढईत तर आपली तेल तापले आहे, तर त्यामध्ये अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घेतली। त्यानंतर हळद टाकून घेतली अर्धा चमचा। आता अर्धा चमचा आपण मिरची पावडर टाकून घेतली। त्यानंतर मी कांदा, लसूण मसाला टाकून घेतला। आता इथं मी कोल्हापुरी मसाला टाकून घेते, मालवणी मसाला। आता मी हे सगळे मसाले मिक्स करून घेते। मसाले पण आपले मिक्स झाले आहे। त्यानंतर मी हे काळं वाटण वाटून घेतलं, तेही टाकून घेते। कांदा, खोबरं, लसूण हे सगळं मी बारीक करून वाटून घेतलं आहे। आता ते पण टाकून घेतलं। आता हे सगळं आपल्याला ह्या मसाल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं आहे। 4-5 मिनिटं लागतात याला तेल सुटायला। आता इथं अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलं चवीनुसार। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता। आता आपल्याला हे परत मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत याचं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण सांडगे टाकणार नाही। आता तेल पण सुटलंय, तर आपण सांडगे शिजवलेले टाकून घेतले, ते पण मिक्स करून घेतले आणि ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून आपण भाजीमध्ये पाणी टाकून घेतलं। तर तुम्ही बघू शकता आपल्या सांडग्याची भाजी एकदम मस्त बनली आहे आणि तरी पण मस्त सुटली आहे। आता आपण याला 5-6 मिनिटं कमी गॅस करून शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी झाकण ठेवले कढईवर। आता 6 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते भाजी कशी बनली आहे। तुम्ही बघू शकता तरी पण एकदम मस्त आली आहे। आता मी गॅस बंद केला आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये मी सांडग्याची भाजी काढून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता सांडगे पण किती छान दिसत आहे आणि तरी पण भाजीला एकदम मस्त आले आहे आणि ताटामध्ये मी जेव्हा आता सर्व करते आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे। एकदम झणझणीत गावरान पद्धतीची सांडग्याची भाजी रेसिपी। तर